नमस्कार. आई अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मी आज आपल्यासाठी ओल्या नारळाची बर्फी ची रेसिपी घेऊन आलेली आहे. पण ओल्या नारळाच्या बर्फीमध्ये आज मी तयार झालेला पिकलेला आंबा घालणार आहे. ओल्या नारळाची आंबा घालून मी बर्फी तयार करणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारा साहित्य मी तुम्हाला दाखवत आहे. मी मोठी 1 वाटी ओल्या नारळाचा खवून घेतलेला किस घेतलेला आहे. तो मी आता ह्या कढईमध्ये टाकत आहे. त्याच्यानंतर मी त्याच वाटीने मोजून 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. ती पण मी ह्याच्यामध्ये ऍड करत आहे. हे प्रमाण परफेक्ट आहे आपल्या ओल्या नारळाची बर्फी करण्यासाठी. आता ह्याच वाटीने मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेत आहे. हे पाहू शकता, अर्धी वाटी मी इथं मिल्क पावडर घालत आहे. हीच 1 वाटी भरून मी आंब्याचा रस, मी 2 आंबे पिळून घेतलेले आहे, त्याचा रस घालत आहे. मी असे आंबे पिळून घेतलेले आहे. ते 1 वाटी मी आंब्याचा रस घालणार आहे. तुम्ही पाहू शकता, इथे मी 2 आंबे पिळून घेतलेले आहे. 1 वाटीला थोडासा कमी. मोठे 2 आंबे घेतले की 1 वाटी भरून होतं. मी एवढा रस त्याच्यामध्ये घालत आहे. आता मी गॅस सुरू करत आहे. हे सगळं मी कढई गारच आहे, गार कढईमध्ये सगळे एकत्र केलेलं आहे. आणि आता मी गॅस सुरू करत आहे. हे असं थंड ह्याच्यातच आपण हे मिक्स करून घेणार आहे. ह्याच्यामुळे काय होतं की खाली ओला नारळ लागत नाही, कढई लवकर तापत नाही. त्याच्यामुळे आपल्या ह्या सगळ्या गोष्टी पटकन अगोदरच एकत्र होतात. आणि साखर घेतली ना पूर्ण अख्खी, तर ती लवकर वितळत नाही. मग ह्याच्यासाठी आपण काय केलंय, साखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. आणि मेजरमेंट मध्ये आपण साखरेचं नाही तर पिठी साखरेचं प्रमाण घेतलेले आहे, दळलेल्या साखरेचं. तुम्ही पाहू शकता आता आपलं हे थंड ह्याच्यात, आता आपली अजून कढई तापलेली नाही. मी गॅस सुरू केलेला आहे, गॅस मोठा ठेवलेला आहे. पण तोपर्यंत आपलं सर्व साहित्य एकत्र केलेलं आहे. आपण पाहू शकता. आता हे कमीत कमी आपल्याला ह्या मोठ्याच फ्लेम वरती कमीत कमी 15 मिनिटं तरी सतत एकसारखं असं ढवळत राहायचं आहे. त्याच्यामुळे ते लवकर एकजीव होईल. आता एकजीव झालेला आहे, पण आपल्याला पूर्ण त्याचा गोळा बनवून तयार करून घ्यायचा आहे. हे प्रमाण परफेक्ट आहे. यानुसार केली ना तर तुमची आंब्याची वडी, ओल्या नारळ घालून केलेली आंब्याची वडी अजिबात बिघडणार नाही, परफेक्ट होते. तुम्ही पाहू शकता आता आपले हे वडी पातळ झालेलं आहे. पूर्णपणे हे सगळं साहित्य एकत्र केल्यामुळं पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे. आपण आंबा पिळून घेतलेला आहे, त्या रसामध्ये आपण साखर बिलकुल घातलेली नाही. आपण साखर सेपरेट घेतलेली आहे. आता याच्यामध्येच आपण 1 चमचा वेलची पूड घालणार आहोत. वेलची पूडनी काय होतं की एक वेगळा ह्याला स्वाद येतो, वेगळी चव येते. आता घालण्याचं कारण पूर्णपणे ती मेल्ट होऊन सगळीकडे पांगते आणि तिची चव पूर्णपणे सगळ्या ह्याच्यात येते. आता जसं जसं हे मिश्रण एकजीव होईल आणि शिजत जाईल तसं तसं ते पूर्णपणे त्याची वेलचीची चव ह्याला येणार आहे.
होत आलंय, आपण काय करणार आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी एक अशी साखरेची मोठी पिशवी घेतलेली आहे. साधारण हे मी डबल करून घेतली, एवढी आहे. साधारण ही 5 किलोची पिशवी आहे. साईज नुसार जर आपण थोडी केली असेल तर आपल्याला एक 2-3 किलोच्या पिशवीमध्ये पण होते. आता ह्याला मी आतून आहे ना तूप लावून घेतलेले आहे. तूप लावल्यामुळे चिकटत नाही. आता पाहू शकता हे पूर्ण गोळा झालेला आहे. थोडस जरी आपलं परतण्यात कमी पडलं ना तर बर्फी मऊ होते. त्याच्यामुळं त्याला योग्य प्रमाणातच परतून घ्यायचं आहे. कसं ओळखायचं तेही मी तुम्हाला सांगते. जेव्हा असं कडेला चिकटायला लागतं आणि गोळा पूर्णपणे असा हे उन्हातल्याला येतो, त्यावेळेस समजायचं आपलं हे परतून पूर्ण झालेलं आहे. आपण साधारण अजून 1 मिनिट त्याला परतणारच आहोत, तरी पण थोडस त्याच्यामध्ये ओलसरपणा आहे. आता पाहू शकता उन्हातल्याला पूर्ण गोळा एक सारखा चिकटत आहे. म्हणजे आपली हे प्रमाण परफेक्ट झालेलं आहे. मी गॅस थोडासा बारीक करत आहे. आता हे कडच चिकटलेलं असतं ना ते सुद्धा आपण ह्याने उन्हातल्याने असं काढून घ्यायचं. आपलं बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे वडी टाकण्यासाठी. आपण ह्याच्या आता वड्यासाठी तयार आहे. तुम्ही पाहू शकता आता खाली सुद्धा देखील चिकटायला लागलेला आहे, लाल व्हायला लागलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता ह्याचा कलर पण एकदम पिवळा, डार्क पिवळा आलेला आहे. सुरुवातीचा कसा कलर होता ना आताचा कसा आहे तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओ तुम्ही सुरुवातीचा पाहिला तर त्याच्यामध्ये ह्याचा बघा कलर कसा आहे. आता बघा, आता हे पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता ह्याला मी ना मी तूप लावून घेतलेलं आहे पिशवीला, त्याच्यामध्ये हे पूर्ण साहित्य टाकत आहे, हे मिश्रण टाकत आहे. तुम्ही पाहू शकता जेव्हा उन्हातलेलं हे पूर्णपणे असं गोळा होऊन एक साथ असा येतो त्यावेळेस आपली कन्सिस्टन्सी पूर्ण झालेली आहे. हे पाहू शकता. आता मी गॅस बंद करत आहे. आता मी पिशवीला आतल्या बाजूने तूप लावून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे साहित्य टाकत आहे. हे असं पिशवीमध्ये का करायची आपण वडी, हाताला चिकटत नाही, हाताला भाजत नाही. आपण लाटण्याच्या साहित्याने याला लाटू पण शकतो. आता हे मी लाटण्याने लाटत आहे. सगळं साहित्य याच्यामध्ये भरून झालेलं आहे. खूप पातळ पण नाही करायचं. पातळ जर केलं ना तर खूप असं लवकर नाही हे होत, लूज राहतात. आपण शंकरपाळ्या कशा करतो दिवाळीला त्या पद्धतीने थोड्याशा जाडसर ठेवायचं. आता आपण काय करणार आहे, ही खालची बाजू जी आहे ना पिशवीची ती कट करून घेणार आहोत. आता आपण हा पिशवीचा मधला भाग देखील कट करणार आहोत.
आता मी थोडेसे बदामाचे काप इथे पिसून घेतलेले आहेत. आवडीनुसार, आवडत असेल तर टाकू शकता, नाही टाकले तरी चालेल. पण वरून टाकल्याने डेकोरेशनला म्हणजे छान वाटतं ना असं थोडस. तुम्ही पिस्त्याचे काप देखील घालू शकता. आता थोडस प्रेस करून घ्यायचं जेणेकरून ओला आहे तोच ते वडीला चिकटले जाईल. हात भाजत असेल तर आपण पुन्हा पिशवी टाकू शकतो ह्याच्यावर आणि त्यांनी प्रेस करू शकतो, किंवा आपण लाटण्याने देखील पुन्हा लाटू शकतो. हलक्या हाताने थोडस दाबून घेतलं तर ते पूर्णपणे चिकटून जातील त्याला. आता हे चिकटलेले आहेत त्याला. तुम्ही पाहू शकता बदामाचे काप याला चिकटलेले आहे. आता आपण हे मिश्रण असंच थंड होण्यासाठी साधारण एक 10 ते 15 मिनिटं ह्याला असंच सोडणार आहोत, असंच ठेवून देणार आहोत. फ्रीज मध्ये ठेवायचंच नाही, वरतीच ठेवायचं. फ्रीज मध्ये काय होतं की पाणी सुटतं ह्याला. मग आता साधारण एक 7 ते 8 मिनिटं झालेले आहे. आपण आता थोडस हे हात लावतो एवढं थंड झालेलं आहे. आपण आता ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत. आता देखील आपली वडी निघू शकते, पण थोडीशी मऊ असते ती. एक 7-8 तासांनी परफेक्ट कडक होते. म्हणून मी थोडासा जास्तीचा वेळ सांगितला. तशी ती कदाचित 2 तासात देखील होईल. आपण जेवढी पातळ करू ना तेवढं ती कडक व्हायला जास्त वेळ घेते ती. त्याच्यासाठी थोडस मी सांगितलं की जाडसर ठेवायचं. शंकरपाळ्या करतो आपण दिवाळी त्या पद्धतीप्रमाणे. आता मी ह्या वड्या तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवलेली आहे. अशा प्रकारे आपली आंब्याची वडी तयार झालेली आहे. माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.